आवळे आता कसा प्रकारे खेळ करतील बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक आता मार्गस्थ करण्यासाठी ऋषी नतू आता आलेले आहेत, ज्यांचा खेळ आजच्या दिवसभरामध्ये जबरदस्त राहिला ऋषीचा. ते आता ऋषी आता बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. लेट्स प्ले, चला खेळूया. श्रीनाथ चषक 2026चा महासंग्राम रंगणारा 16. पहिला बॉल ऋषी पंचांच्या उजवीकडून. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय कवसला आहे. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी इथे करणारच नाहीत, कारण की महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण खेळ देणं आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी तो फार गरजेचा आहे. तोच खेळ आता अगदी पिंपळगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहूया. त्यानंतरचा बॉल रिव्हर्स उलट दिशेने खेळाय. प्रयत्न तर चांगले राहिलेत, पाठलाग देखील केला गेलाय. एक मिळते डबलचा प्रयत्न त्याच्या बॉलवरती राहिला. फेकी पोहोचेपर्यंत खेळाडू मात्र आता पोहोचतायत आणि त्याचबरोबर आताच्या बॉलवरती 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट होत आहेत. पहिला डॉट होता, त्याच्यानंतर आताच्या बॉलवरती 2 आल्या. 2च्या मदतीने श्री गणेश धावफलकाचा अव्वलवेळी संघाचा होत असताना पाहायला मिळतो. 2 धावा धावफलकावरती आहेत. तमाम प्रेक्षक रसिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्या मॅचचा आनंद लुटत आहेत. त्या तमाम प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतरचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय मिड ऑनला आहे. डायरेक्ट हिट बनवली आहे आणि आता अपील तर केली जाते आणि आता पंचांकडे आपण वळणार आहोत आणि पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. यास पुन्हा एकदा PTC लाईव्ह वॉर्डरूममध्ये जाणं गरजेचं राहील. चेंडू टाकला होता, परंतु आता डेंजर एंडसाठी अजित आहेत आणि ठोके तर वाढले गेलेत आता आमच्या हृदयाचे आणि तो फेकी जबरदस्त राहिली. यास तिसऱ्या पंचांची मदत. आणि आता निर्णय जो आहे तिसऱ्या पंचांचा आलेला आहे. तो निर्णय आता अजित खरं तर बाद होत आहेत. बॅक टू द पवेलियन. धावची सुरुवात विकेट अजित व युटे आउट. धावची सुरुवात बाद झालेत आणि ती मोठी विकेट आली आहे अवलवाडी संघाला. पहिला धक्का अजित यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजचं नाव कळवा. शुभम आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. मॅचला करूया स्टार्ट पुन्हा एकदा. 3 चेंडूचा खेळ संपला. या बॉलला जाऊ दिलं जाते आणि त्याचबरोबर आता पाहतोय छेडछाणी करू शकलेले नाहीत या बॉल बरोबर. ऋषी आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. डॉट जो आहे तोच आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये खेळ आता ऋषी नथू यांचा जबरदस्त राहिला. डॉट बॉल आलाय. 2 धावा धावफलकावरती, 1 विकेटचं नुकसान. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय पहिल्या ओव्हरमध्ये. हाही बॉल जाऊ दिला आणि पंचांनी आता अवांतरचा कॉल करत असताना वाईट बॉल जो आहे तो मात्र कळवला जातोय. खराब चेंडू येतोय. धावसंख्या पुढे जाते. 3 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचेल. श्रीनाथ चषक 2026चा महासंग्राम, जिथे प्रथम क्रमांक 51,000ची कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहतोय. विकेट करायचा प्रयत्न खोलो टप्प्याचा हेलिकॉप्टर निवडला होता. ती चुकी पुन्हा होईल का? आता जजमेंट तितकंच नव्हतं, परंतु प्रयत्न लाजवाबच राहिलेत. क्षेत्ररक्षण सहकार्य तितकंच नाही राहिलं, त्याच्यामुळे आताच्या चुका राहिलेल्या आहेत. जर स्ट्राईकवरती फेकी गेली असती तर आता सिंगल तर मिळाली दादा, परंतु स्ट्राईकवरती फेकी गेली असती कदाचित शुभम देखील 0वरती हिरो बनत गेले असते. यस, आता जाऊयात. 1 मिळाली. धावसंख्या पुढे जाते 1च्या मदतीने. 4 धावा धावफलकावरती, 1 विकेटचं नुकसान. शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा आणि आता ऋषी नतू पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऋषीच्या माध्यमातून आता पिंपळगाव संघाला
आजच्या दिवसभरामध्ये भरपूर खुशी मिळाली आहे. ऋषी आणि खुशी आता मैदानाच्या आतमध्ये राहतील. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून उलट दिशेने खेळ आहे. उलट फेर करणं आमचं तेच काम आहे. तेच आम्ही मैदानाच्या आतमध्ये करून दाखवण्यासाठी आलोय. आणि आत्ताचा बॉल बाउंड्री लाईन पार येतोय. आताचा 4 चौकार. चौकार आहे तो मिळाला आहे. आणि आता शेवटच्या बॉलवरती फटका खेळणं महत्त्वाचंच होतं. तो उलट दिशेने खेळ आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीम अवळवाडी 8 धावा धावफलकावरती, 1 विकेटचं नुकसान. स्टार्ट आपल्या संघासाठी गरजेचा होता. तो स्टार्ट आता अवळवाडी संघाला देखील मिळाला आहे. शेवटच्या बॉलवरती ऋषीवरती आक्रमण होत असताना तो चौकार खेचलाय ऋषीच्या विरोधात. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलेले आहेत. या जाऊयात मॅचच्या दिशेने. आता गौरव शितोळे आले षटक क्रमांक 2 मध्ये. त्यानंतरचा बॉल. ओहो, दुसऱ्या षटकामध्ये आता गौरव आलेले आहेत आणि त्यांचा खेळ आता अपील केली या पंचांकडे मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांना विचारणं आता या ठिकाणी आपण करूयात. पुन्हा एकदा पीटीसी लाईव्ह वॉर रूम मध्ये जाणं गरजेचं आहे. आणि अशा रीतीने तिसऱ्या पंचांचा निर्णय येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर जे आहेत ते मात्र सेफ असतील. आणि मॅचला आपण स्टार्ट करूयात. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ऑन स्ट्राईकला जाऊयात पुन्हा एकदा मॅच. चला फास्ट खेळा थोडंसं. दोनही टीम थोडंसं फास्ट करा. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला बाळा. फॉल खेळलेला आहे. पाठीमागे फ्लाय स्लिप तैनात आणि चेंडूला रोखणं आता महत्वाचं राहिलंय. चांगलं क्षेत्ररक्षण इथं पुन्हा एकदा बनतंय. छोटे क्षेत्ररक्षक आहेत. आताच्या बॉलवरती 1 धाव जी आहे ती मिळाली. 1 सिंगल मिळेल. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल. ओ पुढे जा. तो ट्रॅक निवडलाच होता डान्सिंग डाऊन द ग्राउंडचा. आणि आताच्या बॉलला पाठवला आहे सीमा पार. रन मिळतील आता 4 चौकार. चौकार मिळतोय आताच्या बॉलवरती. धावसंख्या 4 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा पुढे जाते. आणि धावफलकावरती धावांचा आकडा आहे 13 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ अजितदादा चषक लवकरच आहे. प्रथम क्रमांकासाठी 71, द्वितीय क्रमांक 51,000,
तृतीय क्रमांक 31,000, चतुर्थ पारितोषिक 21,000 आणि सामन्यांचे ठिकाण आहे पुरंदरेश्वरा क्रिकेट असोसिएशन सासवड वीर फाटा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ अजितदादा चषक 2026चा महासंग्राम. यस पुन्हा जातोय मॅचच्या दिशेने. सर्व क्रिकेट रसिक आहेत आणि सर्वांना खरं तर मॅचेसचा आनंद लुटता येतोय. 10व्या धावफलकावरती संघाची धावसंख्या आहे 13 धावा धावफलकावरती. या ठिकाणी आपण पाहूयात गौरवचं षटक आतापर्यंत जबरदस्त राहिलंय आणि फलंदाज जे आहे ते बाद होत असताना अगदी आपल्याला शुभम पाहायला मिळत आहेत. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन वांद्रे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नितीन आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 विकेटचं नुकसान. 13 धावा धावफलकावरती 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पहिल्या डावामधला संपलेला आहे. अवळवाडी संघ आतापर्यंत चांगले राहिलेले नाही आहेत, परंतु इथून पुढे चांगलं बनता येईल. आता तो आक्रमण आपल्या संघासाठीच महत्त्वाचा आहे. पायावर टाकण्याचा प्रयत्न आताच्या बॉलवरती केला. डायरेक्ट फेकी करायचा होता, परंतु आताच्या बॉलवरती लेग बायची एक सिंगलची आहे ती मिळते. बाळा आवाळे त्याचबरोबर नितीन मांढरे मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एक पार्टनरशिप आपल्या संघासाठी ती फार गरजेची आहे आणि अशी पार्टनरशिप आपल्या संघासाठी महत्त्वाची असून तोच प्रयत्न आता फलंदाज इथून पुढे पुन्हा एकदा करणारच आहेत. परंतु गौरवचं षटक मात्र लाजवाब बनलंय. त्याचबरोबर आमचे ट्रॉफी सौजन्य आदरणीय संजू बाबा धुमाळ यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर आगमनाबरोबरच फॉलो थ्रू मध्ये संधी होती, संधी गमावली आहे. तितकाच फास्ट बॉल होता, परंतु ट्राय चांगला पाहायला मिळतोय गौरव यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2चा खेळ जो आहे तो संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 14. टीम अवळवाडी 14 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. 2 विकेटचं नुकसान. आणि आता तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात करूयात आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पुढे आलेत. संकेत काकडे आलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 आता ते मार्गस्थ करतील. धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. 2 विकेटचं नुकसान आतापर्यंत आपण पाहूयात. चला वातावरणामध्ये बदल आहे. दोन्ही टीम याची काळजी घ्या. आपल्याला आजचा हाफ क्लिअर करणं फार महत्त्वाचं आहे. वेळेचं बंधन असेल. मॅचसाठी जाऊयात पुन्हा एकदा. मॅचच्या दिशेने संकेत आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. आता षटक इथे तिसरं जारी करतील. 14 बनल्या. 2 विकेटचं नुकसान आतापर्यंत राहिलंय. त्यानंतरचा बॉल. जबरदस्त खेळ आहे. नितीन वांद्रे यांच्याकडे तेवढी क्षमता आहे. इथून देखील मॅच पलटवार होऊ शकतो. जर इथे पलटवारचीच मागणी राहिली तर आक्रमण ते बनवू शकतात. आणि आता क्षेत्ररक्षण करतायत अल्केश होते आणि अल्केश यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बनतंय. आताच्या बॉलवरती साज बाज ताज आणि 3 धावाच्या आहेत त्या मात्र कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 3च्या मदतीने 17 या आकड्यावरती पोहोचते. 17 धावा धावफलकावरती आहेत. श्रीनाथ चषक 2026चा महासंग्राम कोणाच्या नावावरती आजचा दिवस. त्यानंतरचा बॉल. बिगिट केली जाते. खोलवा टप्प्याचा बॉल आहे. उचलला फेकून देण्याचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपतील गौरव आणि फलंदाजाचा संपला खेळ. बाळा आवाळे बॅक टू द पवलियन. 4 चेंडू 5 धावा बनवत असताना फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. चला विकेट आलेले आहे आणि आता मोठा धक्का पुन्हा एकदा अवळवाडी संघाला बसत असताना 3 विकेटचं नुकसान. धावसंख्या 17 या आकड्यावरती आहे. सिद्धांत दावाळी मैदानाच्या आतमध्ये आले. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवरची गरज होती सिद्धांतची, परंतु फेकी आली आहे आणि पुन्हा डेंजर एंडसाठी होते. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाज सिद्धांत बाद होत आहेत.
धावचीत स्वरूपात आताची विकेट आलेली आहे, सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी धावचीत स्वरूपात विकेट. धावसंख्या 18, 4 विकेटचं नुकसान टीम आवळवाडी संघ. त्याचबरोबर संदीपजी समगीर साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आहे 18, 4 विकेटचं नुकसान. साईनाथ आता मैदानाच्या आतमध्ये येत आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. साईनाथ यांचा खेळ आता इथून कशा प्रकारे अगदी पाहायला मिळतोय. तिसरं षटक अगदी जारी राहिलंय. त्यानंतरचा बॉल पुन्हा बिगिट केली आहे. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, पुढेच खेचून मारलाय. आउटफील्ड बदलली आहे, त्याचाच फायदा आता फलंदाज उठवत असताना. आताचा बॉल जो बेड होगा पार. मिरेकरां 4 चौकार. चौकार आल्याबरोबरच आता साईनाथ त्यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे जाते. 22 धावा धावफलकावरती चौकाराच्या मदतीने. 22 रन ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. जजमेंट तितकंच नव्हतं ऑन स्क्रीन. पीटीसी लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आउटफील्डमध्ये तो बदल होता. पुन्हा बिगिट जे आहे ते आताच्या बॉलवरती होते. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपतायत आणि फलंदाज साईनाथ यांचा संपवलाय खेळ. बॅक टू द पवेलियन. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहूयात 22 आहे आणि 22 वरती जवळजवळ 5वा धक्का आवळवाडी संघाला बसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये अनिल आलेले आहे. त्यानंतरचा बॉल उलट दिशेने खेळाय. आल्याबरोबरच क्षमता आमच्याकडे आहे आणि त्या आम्ही क्षमतेचा वापर कायमच करत असतो. चेंडू सीमा पार. मिळतात रन 4 चौकार. आल्याबरोबरच आक्रमण झालाय. 3 षटकांचा खेळ संपला. आवळवाडी टीम आता 26 धावा 5 विकेटचं नुकसान. जे काही करायचंय ते आत्ताच करून दाखवायचंय. 6 बॉलचा खेळ उरलाय आणि 6 बॉलमध्ये जितक्या धावा कमवता येतील. पाठीमागे भरपूर गमवलंय परंतु आता कमवण्याची संधी आहे. आणि 6 बॉलमध्ये किती धावा येतील अगदी पिंपळगाव या संघाच्या विरोधात. मैदानाच्या आतमध्ये अनिल आणि नितीन आता कशा प्रकारे खेळ करतील आपल्या संघासाठी. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा फलंदाज ऑन स्ट्राईकला आहेत. हेही उलट दिशेनेच खेळणार आहेत आणि तोच प्रयत्न यांचा देखील राहिलेला आहे. पुन्हा चेंडू सीमा रेषा पार. मिळतात रन त्या 4 चौकार. चौकार आहे आताच्या बॉलवरती सुद्धा आलाय. धावसंख्या 4 धावांच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त मॅच. तमाम प्रेक्षक रसिक आजही या मैदानावरती उपस्थित आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एका साईडला आवळवाडी तर दुसऱ्या साईडला पिंपळगाव. परंतु मॅच महत्त्वाची आहे.
गोलिंग ट्रॅकवरती अगदी आपण वैभव यांना पाहतोय आणि वैभव यांच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला नितीन भांडरे आहेत. त्यांचा खेळ आतापर्यंत जबरदस्त राहिला. ते मैदानाच्या आतमध्ये ते टिकून राहिलेत. परंतु आता उलट दिशेने खेळायचा प्रयत्नच नाही केला. क्षेत्ररक्षक पोहोचताय चेंडूपर्यंत. एक तर मिळाली परंतु थांबणं महत्वाचं आहे. विकेट पाठीमागे 5 गेल्यात आणि तो विकेट आता वाचवण्याचा प्रयत्न इथे अवळवाडीचे संघाचे खेळाडू करतात. एक मिळाली, 31 बनल्यात. अजून 4 चेंडूचा खेळ बाकीच राहिलाय. अनिल यांच्याकडे तेवढी क्षमता आहे जिथे की एकच बॉल ते पाठीमागच्या षटकामध्ये खेळेत आणि त्याच्यावरती सुद्धा उलट दिशेने तो चौकार त्यांनी खेचला होता. गोलंदाज वैभव पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. पुढे खेचून मारलाय. फॉलो थ्रू मध्ये चूक झाली आणि आता फलंदाज इथे बाद होत असताना अनिल पाहायला मिळतील. धावची स्वरूपात पुन्हा एकदा विकेट आले. धक्का क्रमांक 6. टीम अवळवाडी. धावसंख्या आहे 31. 3 चेंडूंचा खेळ आहे तो अजून देखील उरलाय. चला बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. बॅटरचं नाव कळवा. कौशल्य आलेले आहेत. आता कशा प्रकारे त्यांचा खेळ पाहायला मिळतोय. रिवर्स खेळायचा प्रयत्न होता. तोच बॉल आताचा या ठिकाणी डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू आताचा पाहायला मिळतोय. अजून 2 बॉलचा खेळ इथे उरलाय. 2 चेंडूचा खेळ जो आहे तो बाकी राहील. जाऊयात पुन्हा एकदा मागच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल. चला वेळ जो आहे तो वाचवायचा आहे. पुढे सरसावत फटका खेळायचा प्रयत्न हवेमध्ये होता. झेल मिस केला. एक तर मिळाली आहे आणि प्रयत्न डबलसाठी केले जात नाहीयेत. एकच मिळेल आताच्या बॉलवरती. धावसंख्या पुढे जाते. 32 बनल्या. शेवटचा बॉल उरलाय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आहेत फलंदाज. पुन्हा एकदा क्लिअर करायचा प्रयत्न. एक तर मिळाली आहे. डबलचा प्रयत्न. फेकी आली आहे. आताच्या बॉलवरती सुद्धा सिंगल मिळते ना. 13 मेरी धाव फलकावरती लागल्या. डबल 13. 33 धावा धाव फलकावरती आहेत. विजयासाठी 34 बनवायच्या पिंपळगाव संघाला. 34 धावांची आवश्यकता असेल. चला दोनही टीम जास्तीचा वेळ घेऊ नका. मॅचला लगेच स्टार्ट करणं महत्वाचं आहे. चला अवळवाडी टीम एक लाईनअप करा. मैदानाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण सजवूयात आणि दुसऱ्या साईडून पिंपळगाव टीम सालामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि मॅच लगेच स्टार्ट करायची आहे. विजयासाठी 34 बनवायच्यात.
ऋषी आणि गौरव मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आता मॅचला पुन्हा एकदा स्टार्ट करूयात. पहिले षटक मार्गस्थ होत असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आपण पाहतोय अजित आलेले आहेत. चला मॅचला या ठिकाणी आपण स्टार्ट करतोय. विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. श्रीनाथ चषक 2026चा महासंग्राम रंगणारा सोहळा. एक चला मॅचला करूया स्टार्ट. पुन्हा एकदा पहिला बॉल. गौरव अगदी मार्गस्थ करतील. माफ करा, अजित आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. ऑन स्ट्राईकला ऋषी आहेत तयार. नॉन स्ट्राईकला गौरव. जाऊयात आता मॅचच्या दिशेने. विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 34. पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर साधावा ऋषीच्या बॅटमधून. चांगली सुरुवात आपल्या पिंपळगाव संघासाठी. मिड विकेट क्लिअर करत असताना आताचा बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय आणि तो रिप्ले ऑन स्क्रीन PTC लाईव्हच्या माध्यमातून पुरंदर टेनिस क्रिकेट आणि तो रिप्ले पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन. पहिल्याच बॉलवरती ऋषी यांचा दबदबा ठेवत असताना ऋषी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतरचा बॉल. पुन्हा बिगिट केलेली आहे. चांगला फटका इथे खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक तर मिळाले. डबलचा प्रयत्न केला जातोय आणि आताच्या बॉलवरती दोनही धावा मात्र कंप्लीट होत आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार. त्याच्यानंतर 2 धावा ज्या आहेत त्या मिळत आहेत. श्रीनाथ चषक 2026चा महासंग्राम. पाठीमागचे यश आयोजकांना भेटले गेले आणि त्याच यशानंतर याही पर्वाचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. दिशा दिली गेली आताच्या बॉलला. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने आताचा बॉल आहे. एक तर मिळाली आहे. डबलचा प्रयत्न आताच्या बॉलवरती ऋषी इथे करतायत. गौरवचं प्रयत्न आणि तितकंच सहकार्य गौरवचं देखील आहे आणि आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा ज्या आहेत त्या मिळत आहेत. धावफलक डबल डिजिट नंबरमध्ये प्रवेश करत असताना 10 रन ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त मॅच. पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि त्याचबरोबर आत्ताचा बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. अजित यांचा टॉट बॉल. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. अजून 2 बॉलचा खेळ जो आहे तो उरला आहे. पहिल्या षटकाचा धावसंख्या 10 या आकड्यावरती आहे. त्यानंतरचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज आहेत आणि त्याचबरोबर पाठीमागच्या दिशेने आताचा बॉल हलक्याने कट झाला. एक तर मिळालेले. डबलचा प्रयत्न थांबले गेलेत. गुड कॉल आहे. एकच मिळते आताच्या पुन्हा बॉलवरती. शेवटचा बॉल किंवा अजून देखील उरला आहे. पहिला षटक लेग बाय चेक. आताची सिंगल मिळते. लेग बायची सिंगल. धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचते. तमाम प्रेक्षक रसिक आजही या मॅचचा आनंद घेत आहेत. PTC लाईव्हच्या माध्यमातून तितकाच प्रतिसाद या श्रीनाथ चषकाला देखील मिळाला गेला आज 2026 मध्ये. त्यानंतरचा बॉल. शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा. गौरव ऑन स्ट्राईक. चांगला फटका इथे खेचलेला आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. कोणतीही चुकी आता करायची नाहीये आणि त्याचबरोबर आताचा बॉल मात्र या ठिकाणी आपण पाहूया. डॉट आलाय. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. टीम पिंपळगाव धावफलकावरती धावांचा आकडा आहे 11. 18 चेंडू आणि विजयासाठी आता 23 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 23 धावाची गरज.
अनिल आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. जाऊयात मॅचच्या दिशेने. आडव्या बॅटने बिगिट करायचा प्रयत्न, ऋषी वारंवार करत आहेत प्रयत्न. आताचा बॉल मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. डॉट जो आहे तोच आलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच या ठिकाणी आहे, जिथे आता 17 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. आणि आता ज्या विकेटची शिकार तुम्हाला करायची होती आणि ती शिकार आता अनिलने करूनच दाखवली आहे. ऋषीला बाद करण्यामध्ये यश आलंय. फलंदाज बाद. टीम पिंपळगाव संघाला पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. ऋषी मात्र बॅक टू द बॉलिंग होत असताना पाहायला मिळतील. खेळ जबरदस्त होता, परंतु कधी कधी थांबणं महत्त्वाचं असतं आणि थांबवण्याचं काम आता करून दाखवलेलं आहे खरं तर अनिलने. चला बॅटर, चला लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. संकेत आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाठीमागचा तो डॉट आलेला आणि त्याच्यानंतर आताची ती विकेट जी आहे ती मिळाली आहे. सो दबाव आहे तो इथून देखील बनवू शकता. अवळवाडी संघाकडे तेवढी क्षमता आहे आणि त्यांचा खेळ जबरदस्त राहिला आहे. पहिल्या डावामध्ये आपला खेळ झाला नसेल. त्याचबरोबर आता फ्लड लाईट्स ऑन होतील आणि पुन्हा एकदा फटका खेचून मारला. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूपर्यंत पोहोचतायत. तितकं जजमेंट आताच्या बॉलवरती थोडंसं फंबल राहिले आहेत, परंतु 2 धावा आरामामध्ये क्लिअर जे आहेत त्या केल्या जात आहेत. 2 धावा मिळतील आताच्या बॉलवरती. धावसंख्या पुढे 13 धावा धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती आहेत. पिंपळगाव संघ कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न अवळवाडी संघ देखील इथं करतोय. याच प्लॅनिंग महत्त्वाचं असतं. मॅचला मजा तर नक्कीच येणार आहे. दोन्ही संघ मातब्बर तर आहेत. पुन्हा अपील जबरदस्त केली जाते आणि आताचा बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. अगदी डॉट जो आहे तो आलेला आहे. निर्धाव चेंडू आताचा या ठिकाणी आपण पाहूया. अजून 2 बॉलचा खेळ इथे उरलेला आहे. 2 चेंडूंचा खेळ उरला. षटक क्रमांक 2 मध्ये इक्वेशन आहे. समीकरण आपण पाहूया. 14 बॉल 21 धावांची आवश्यकता. संकेत आले. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक यासाठी आहेत आणि आता मात्र तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा विचारणा केली जाते. स्ट्राईकवरच्या एस्ट्या चेक करायचे आहे. तिसऱ्या पंचांची मदत आता घेतली जाते आणि तो निर्णय आपल्याला काय पाहायला मिळतोय तोही देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि बॅटर यावेळी सेफ आहेत. आता मॅचला ऑन करूयात. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. फलंदाज पुन्हा एकदा गौरव आता सज्ज होत आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा बिगिट केली आहे. चांगला फटका खेचला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचताय. स्क्वेअरलेगच्या दिशेने आताच्या बॉलला पाठवलं. 1 मिळते आताच्या बॉलवरती आहे. हे सिंगल देखील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बदल करणं गरजेचं असतं आणि तो बदल आता इथे आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की यष्टीरक्षक चेंज केलेला आहे आणि 2 षटकांचा खेळ संपला. पिंपळगाव टीम आता 15 धावा धावफलकावरती आणि इक्वेशन आहे 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि विजयासाठी 19 बनवायच्यात. इथून देखील मॅचला तुम्हाला थांबवू शकतात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आता येत आहे. क्षमता आहे या खेळाडूकडे आणि आता नितीन या ठिकाणी आलेले आहेत आणि नितीन यांचा खेळ आता मात्र या ठिकाणी आपण पाहूयात. पहिलाच बॉल होता तर जबरदस्त राहिला. रिप्ले पीडीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहूयात. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी गरजेची आहे. तोच खेळ आम्हाला करून दाखवायचा आहे. क्षमता रिव्हर्सफुल खेळ आहे. सक्सेसफुल तर आहे आणि ब्युटीफुल सुद्धा करून दाखवलाय. चेंडू सीमा पार. रणनीतीला आता रिव्हर्सच्या 4 चौकार. उलट दिशेने खेळणं महत्त्वाचं होतं. पावलांचा तितकाच वापर होता. समोर धावा येत नसतील तरी धावा आणण्याचा प्रयत्न
पिंपळगाव संघ गौरव देखील आता करूनच दाखवत राहिलाय. 4 रन मिळतील आताच्या या बॉल वरती. 4 जरी आल्या असतील तरी गोलंदाजांना ठाऊकच आहे नितीन यांना आता गोलंदाजी कशी व्हायला हवी आहे. मॅच तर महत्वाची आहे. सगळीकडे प्रेक्षक राजेश पाहत आहेत. एका साईडला पिंपळगाव तर दुसऱ्या साईडला अवळवाडी देखील आहे. बऱ्याच लांबचा प्रवास दोनही संघांनी करून दाखवलाय आणि आता प्रवास करत असताना आजचा दिवस कोणाच्या नावावरती आहे. लवपुल टॉस पुन्हा दिशा देऊ शकलेले नाहीयेत. मॅच महत्वाची आहे आणि फिरकीचे जादूगार आता बनत चाललेत खरं तर नितीन आणि आत्ताचा बॉल सुद्धा अगदी डॉट आलाय. निर्धाव चेंडू पाहूयात. 9 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच तर जबरदस्तच होणार आहे कारण की प्रेक्षकांचा प्रतिसाद तितकाच या मॅचसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू 15ची गरज. गौरव पुन्हा दिशा बदलण्याचं काम करत होतं. पायावरती टाकला डायरेक्ट हिट होईल का, परंतु आता मात्र या ठिकाणी आपण पाहूयात लेग बायची सिंगल मिळते आणि आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहूयात नितीन मांढरे यांनी 4 चेंडू मार्गस्थ करत असताना 4च धावा ते खर्च करतायत. इकॉनॉमी आता त्यांची जबरदस्त राहिलेली आहे आणि आता मात्र पाहूयात 8 बॉल विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 14ची गरज. संकेत ऑन स्ट्राईकला जिथे 3 चेंडू त्याने 3च धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. सत्ता कोणाची असलेल्या मॅच वरती 8 बॉल 14 धावांची आवश्यकता. पहिला दिवस माळेगाव संघ, कालचा दिवस निरालायन संघ. आजचा कोणाचा असेल फॉलो थ्रू मध्ये. वा, कामगिरी मात्र आम्हालाच करावी लागते. देव आता पाण्यात ठेवतायत. संकेत मैदानाच्या आतमधून. घाई तर झाली होती, चुकी तर राहिली होती, परंतु चुकीला माफी देखील देणं गरजेचं होतं आणि तीच माफी आता एसटी रक्षक चूक करतायत. आताचा बॉल सुद्धा डॉट आलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहूयात. मॅच मात्र जबरदस्त आहे. इक्वेशन आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल बाकी आहे. गोलंदाज पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत आणि आताचा बॉल खेळपट्टीच्या बाहेर जो आहे तोच पडलाय, त्याच्यामुळे इथे इट इज अ नो बॉल. चला, नो बॉलचा कॉल या ठिकाणी आपण पाहूयात आणि आता त्याच्यानंतर फ्री हिटचा बॉल जो आहे तोच असणार आहे. फ्री हिटचा बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा सज्ज राहिलेले आहेत. मॅच महत्वाची तर आहे. फ्री हिटचा बॉल आणि आता फ्री हिटच्या बॉलवरती चांगली गोलंदाजी आमच्या संघासाठी गरजेची राहील आणि तोच खेळ आता नितीन यांनी देखील इथे करून दाखवलाय आपल्या अवळवाडी संघाकडून. आताचा बॉल मात्र डॉट येत असताना पाहायला मिळतोय. चला, खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका याची देखील नोंद घ्या. मॅच महत्वाची आहे. सर्व संघ आयोजन कमिटीचेच आहेत आणि आता त्याचबरोबर इक्वेशन आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 21 बनल्यात. एका विकेटचं नुकसान केलंय. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. चला, फास्ट खेळा थोडंसं. अवळवाडी टीम कृपया करून वेळेला दादांनो महत्व द्या. वेळ आता भरपूर होत चाललाय. एक चेंडू आता लाख मोलाचाच बनत जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती शुभम आलेत. पहिला बॉल शुभमचा. चेंडू हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक तर मिळाली. दुसरीसाठी धावचीची संधी मिळते का? संधी निर्माण करावी लागते. संधी मिळत नसली तरी, परंतु आताच्या बॉलला पहिल्याच बॉलवरती 2 आल्यात आणि आता पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 5 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. बाज बदलणं आपल्या संघासाठी गरजेचं आहे. तोच प्रयत्न आता गोलंदाज पुन्हा एकदा करून दाखवत असताना आपल्याला शुभम पाहायला मिळतील का? 5 बॉल 11ची जरी आवश्यकता असेल तरी फलंदाज गौरव आक्रमण स्वीकारतील का? 5 बॉल 11 धावांची आवश्यकता पिंपळगाव संघासाठी. आणि चान्स बनला होता. चान्स ट्रॅप करू शकले नाहीत. पाठीमागे आउटफील्ड फास्ट आहे. एक तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 तर मिळतील. तिसरीसाठी धावचीची संधी. पुन्हा त्या चुका होतील का? आणि आता मात्र पाहूया तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाते.
नॉन स्ट्राईकच्या इष्ट्या चेक करूयात. पुन्हा एकदा जाऊयात पीटीसीला वॉर्ड रूम मध्ये. पुरंदर टेनिस क्रिकेट पुन्हा एकदा सज्ज आहेत आणि तो निर्णय पाहूयात. आणि आता अशा रीतीने गौरव यांना मैदान सोडावं तर लागणारच आहे. फलंदाज धावची स्वरूपात बाद होत आहेत. आत्ताच्या बॉलवरती 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. थोडीशी मिसफिल्ड राहिली असेल परंतु 2 धावा आरामामध्ये क्लिअर होतील आणि धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. चला इक्वेशन कळवा स्कोरर मित्र, थोडंसं फास्ट करा. चार चेंडू आणि आता विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. 9. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. मॅचला तर मजा येणारच आहे. चार चेंडू आणि आता 9 धावांची आवश्यकता आहे. शुभम यांच्याकडे तेवढी क्षमता परंतु मैदानाच्या आतमध्ये चैतन्य आलेत. नॉन स्ट्राईकला उडवलाय हवेमध्ये, पीक केलाय, एक टप्पा खात पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. बॉल घेईल बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. जे अगोदर तुम्ही बनवलं होतं अस्तित्व, ते अस्तित्व आता संपुष्टात करण्याचा प्रयत्न अगदी इथे मैदानाच्या आतमध्ये संकेत सुद्धा करून दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. चौकार जो आहे तोच आता खेळलाय आणि आता मॅच पुन्हा एकदा बदलतीये. 3 बॉल विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. जर डॉट येत असेल तर मॅच बदलू शकते. शुभम यांच्याकडे तेवढी क्षमता तर आहे परंतु आता कशा प्रकारे खेळ संकेतचा पाहायला मिळेल. जाऊ दिलाय. आपण ज्या चेंडूची चर्चा खरं तर करत होतो तोच बॉल आलेला आहे की नाही. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. बॅटिंग टीम आता तिसऱ्या पंचांना चॅलेंज करते. पुन्हा एकदा पुरंदर टेनिस क्रिकेट वॉर्ड रूम सज्जच होतीये. तिसरे पंच आहे, चर्चा तुम्ही करू नका. फेर बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय फेर बॉल. चला स्टार्ट करूयात. आत्ताचा बॉल जो आहे ऑन दी लाईन बॉल आहे. चला चर्चा थांबवा. तिसरे पंचांची तुम्ही मदत घेतली होती. तिसरे पंचांनी देखील तो निर्णय कळवलेला आहे. आताचा बॉल डॉट. 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 बनवायचे आहेत. मॅच मात्र महत्वाचे आहे. दोन्ही संघ मातब्बर राहिलेत, एकमेकांच्या विरोधात खेळतायत. मॅचला मजा येणार ते सातत्यानेच कळवत होतो. त्याच्यासाठी आमचे आता बसलेले प्रेक्षक उभे राहिले. 2 बॉल 5 ची गरज. ओहो, दांडी 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 गोल. फलंदाज बाद होत आहेत. संकेत बॅक टू द पवेलियन. 1 बॉल आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. मॅच जर बरोबरी झाली, मॅच जर बरोबरी झाली तर सुपर ओव्हर असेल, याची नोंद घ्या. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. मॅच महत्वाची आहे. कोणत्या फलंदाजाला पुढे केलं जाईल, गोलंदाज कोणता नियंत्रित टप्पा वापरतोय, बाहुबलीमधील कटप्पा आणि क्रिकेटमधील टप्पा आता फार महत्वाचा राहील. 1 बॉल 5 ची गरज असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. वैभव थोरात. किती पण वेळा मॅचची बरोबरी झाली तर सुपर ओव्हरच असेल, मग कितीही वेळ जागू द्या. एक चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. वैभव थोरात. कित्येक मॅच मध्ये या खेळाडूचा आम्हाला पराक्रम सातत्याने पिंपळगाव संघाकडून पाहायला मिळाला आहे. शुभमने जरी त्याची कामगिरी केली असेल तरी कामगिरी अजून मात्र संपलेली नाहीये, ती महत्वाचीच राहील. परंतु वैभव थोरातची चर्चा पूर्णपणे आज श्रीनाथ चषक आणि पूर्ण वीरकर नक्की चर्चेत राहील. वैभव थोरात जर आता 1 बॉल मध्ये 5 धावा मिळवत असेल तर
मॅच मात्र गरजेची आहे. एक चेंडू 5 ची गरज. प्रेक्षक राजे आहेत तमाम आणि आता टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्यात. दोनही संघांना देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. मॅच आहे महत्वाची. सत्ता कोणाची असेना परंतु श्रीनाथ चषक आज प्रत्येक महाराष्ट्राच्या घराघरामध्ये अगदी पोहोचलाय. एक चेंडू 5 ची गरज. आयोजकांचे कष्ट राहिलेले आहेत आणि आताचा बॉल आणि आजचा दिवस अगदी पाहायला मिळतोय. आवळवाडी संघाच्या फटाके फुटतील गावामध्ये आणि आजचा दिवस आवळवाडी संघाने गाजवलाय. परंतु पिंपळगाव संघ तुम्ही देखील आजचा दिवस गाजवलेला आहे. तुमचं देखील मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. आणि जबरदस्त खेळ आणि त्याचबरोबर आमचे तीनही पंचांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आमचे सहकारी समालोचक आमचे मित्र आरजे रूस त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर प्रणव सोनवणे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स यायचे. आयोजकांचे कष्ट अपाट आहेत. पैसा वसूल मॅसेज. आवळवाडी टीम चला. आवळवाडी टीम आयोजकांकडे या. नाव नोंदणी करा तुमची. चला प्रणय सोनवणे तुमची फौज घेऊन या.